बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शालेय विद्यार्थिनीवरती अत्याचाराची घटना घडलेली आहे. महिला आयोग म्हणून तुम्ही कशा पद्धतीने त्याची दखल घेतली? काल बदलापूरची घटना समजल्यानंतर मी तातडीने या घटनेचे तपास अधिकारी आणि PI किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला. ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे PI आहेत. त्यांनी या घटनेमध्ये सविस्तर माहिती दिली. संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला. आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची तातडीने संपूर्ण चौकशी म्हणजे शाळा असेल, शिक्षक असेल, त्यामधील ह्या आरोपीची चौकशी, या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे. यामध्ये खरं तर प्रत्येक पोलीसनी तपास करत असताना यामध्ये त्या संबंधित पीडित मुलीची, त्यांच्या कुटुंबियांची आणि खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेमधून जात असताना त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल तर तीसुद्धा दिली जावी असं महिला आयोगाच्या वतीनं हे पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज सकाळीसुद्धा मी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मुलीची मेडिकल तपासणी सुरू होती. त्याचबरोबर या शाळेमध्ये सुद्धा जाऊन शाळा त्यांना शासकीय परवानगी आहे, खाजगी आहे, कोणाच्या अंतर्गत चालवली जाते, कोणती संस्था घेते आहे, हे संपूर्ण माहिती ही दुपारपर्यंत आपल्यापर्यंत मिळेल. 2 दिवसापूर्वी मी स्वतः RTO ऑफिसला अंधेरी येथे भेट दिली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्या माझ्या समवेत संपूर्ण अधिकारी यंत्रणा त्यांची होती आणि त्या घटनेमध्ये सुद्धा मी सांगितलं, तिथं त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस ओला उबेर असेल किंवा सार्वजनिक बसेस असतील, शाळेतल्या व्हॅन्स असतील, यामध्ये पॅनिक बटन असतं. तर हे पॅनिक बटन आता पुन्हा एकदा कुठेही प्रवास करत असताना वर्किंग वुमनची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सगळा प्रवास करत असताना पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर तातडीने RTO ऑफिस आणि तिथून 112 नंबर यांना अलार्म सिस्टीमच्या माध्यमातून गेलं पाहिजे. पण हे कुठेतरी थोडीसं नियोजनामध्ये एक ढिसाळपणा आहे, तो होताना मला परवा दिसलं नाही आणि ओघाने मी बोलून गेले की आपण सगळेजण परत एकदा बदलापूर झाल्यानंतर जागे होणार का. खरं तर दुर्दैवानं ही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली आहे. घटना घडू नये म्हणूनच खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी व्हिजिट दिली होती आणि जी यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने सक्षम करावी यासाठीचा हा प्रयत्न होता. पण अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सतर्क राहतोय. पण तरीसुद्धा ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, याचा पूर्ण पाठपुरावा आयोगाच्या वतीनं आम्ही करू. पण वराती मागणं घोडा RTO विभागाचं दिसते. आता त्या स्कूल व्हॅनवरती कारवाई केली गेली, परवाना रद्द केला गेला सुद्धा ठोठवण्यात आलं. खरं तर अशा सगळ्या शालेय स्कूल व्हॅनची अशा पद्धतीनं तपासणी आता या निमित्तानं होणं गरजेचं वाटतं. खरं तर एक नियमावली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री कमिटी असणं, शिक्षक पालक संघटना असणं, मुलींच्या ज्या वाहतुकीच्या व्हॅन आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लेडीज केअरटेकर असणं, ही नियमावली आहे. आणि मग ह्या शाळा संस्था कोणत्या बेसवर चालतात, त्यांना एकदा नियमावली पाठवल्यानंतर केवळ पैसा कमवायचा आहे आणि शिक्षणाच्या नावाखाली हा जर आणागोंदी कारभार या संस्थेंचा सुद्धा जर चालत असेल तर त्याला शिक्षक विभागाने सुद्धा कुठेतरी त्या नियमावलीच्या माध्यमातून सातत्याने तपासणी करणं आणि ज्यांच्याकडे खरंच शासनाची परवानगी नाही आहे किंवा त्या नियमावलीमध्ये बसत नाही आहेत तर रद्द करावी. हे कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिसे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसून वागतात. आता RTOने सुद्धा, म्हणजे मी त्या दिवशी गेले तेव्हाच अनेक सूचना दिल्या होत्या आणि मी 15 दिवसाची मुदतसुद्धा दिली. आम्ही मॉकड्रिलसुद्धा केला की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर एका रोडवरच्या गाडीमधलं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर किती वेळामध्ये अलार्म सिस्टीम त्या ठिकाणी येते, तो अलार्म किती वेळामध्ये तिथं प्रेस होतो आहे आणि या सगळ्या माध्यमातून 112 क्रमांकाला किती वेळामध्ये यांच्याकडून मेसेज जातो, 112 क्रमांकाकडून किती वेळामध्ये त्या व्हॅनमध्ये असलेल्या पॅसेंजर ज्यांनी आपल्याला मदत मागितली त्यांच्यापर्यंत आपण पोचतो. हे सगळं करत असताना काही गोष्टींमध्ये त्रुटी आढळल्या म्हणून 15 दिवसाची मुदत आम्ही स्वतः आयोगाच्या वतीनं त्यांना दिली आणि 15 दिवसांनी मी व्हिजिटला येईल असं सांगून खऱ्या अर्थानं परत एकदा पाहणी केली. पण आपण जे म्हणताय त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा अगोदरपासूनच नियमाच्या पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे. मॅडम, उद्या राष्ट्रीय बालिका दिन आहे. अत्याचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढतंय. कोल्हापूरचा विचार केला तर महिलांचा रेशो आज बघितलं 957 आहे 1000च्या मागे. या दृष्टिकोनातून महिला आयोग, महिला सक्षमीकरण किंवा अत्याचाराच्या संदर्भात काय येणाऱ्या काळात नवीन उपाययोजना करणार आहे का? मी मगाशी सांगितलं आणि माझ्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. खरं तर कोल्हापूर हे केवळ शहर जिल्हा असं नाही तर एक विचारांची आणि पुरोगामी विचाराची चळवळ फुफवणारी ही भूमी आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी मांडलेला विचार खऱ्या अर्थानं आज ह्या भूमीमध्ये कुठे ना कुठे पेरला गेलेला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये उगवण्याचं जर स्थान असेल तर ते कोल्हापूर आहे. मला असं वाटतं मी दर 3 ते 4 महिन्यांनी कोल्हापूरमध्ये आहे. मग तो कोल्हापूरमध्ये येताना असताना MIDC चालकांबरोबरचा IC कमिटीचा
असेल किंवा पॉश ॲक्टच्या संदर्भातले असेल, या संदर्भाच्या कार्यशाळा असतील, त्याचबरोबर हेअरिंगच्या निमित्तानं असेल, जनसुनावणी मोठ्या प्रमाणात आम्ही घेतले, त्याच्या निमित्तानं आम्ही सातत्याने येतो. आज जो आमचा कोल्हापूरमध्ये सक्षम हा कार्यक्रम चालू आहे तो त्याच उद्देशाने आहे. याच्यामध्ये IC कमिटी आहेत. महाराष्ट्रामध्ये 31% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात. या महिलांना आपल्यासाठी असलेला कायदा हा IC कमिटी सगळ्यात असं प्रभावी शस्त्र त्यांना शासनाने दिलेलं आहे. हा IC कमिटी महिलांना माहीत असणं गरजेचं आहे. पॉश ॲक्टचा कायदा आहे, PCPNDT आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोठ्या प्रमाणात घटना वाढतात, त्याच्या संदर्भातला कायदा कोणता आहे आणि केवळ कायदा ह्या भीतीपोटी नाही तर त्याचं प्रबोधन व्हावं या निमित्तानं आजचं चर्चासत्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो आहे आणि ह्या सक्षमाच्या माध्यमातून पोहोचत असताना ज्या पद्धतीने ही गुन्हेगारी वाढती आहे, ज्या पद्धतीने एक असुरी विचार आहे कुठेतरी, तो विचार खऱ्या अर्थानं त्या प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून आपण या सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्याला सरकार जबाबदार आहे. कारण हे करण्यापाठीमागचं धाडस जे वाटतं ते ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये घटना घडली पहिली, त्याच्यानंतर त्या आरोपीला नगरसेवक पदाचे स्वीकृत नगरसेवक पद दिलं, गुन्हेगारांना पाठीशी सरकार घालते, त्यामुळे या घटना सरकारमुळे वाढते अशा घटना. सत्तावीस पाटलांचा थेट आरोप आहे याचा. याच्यामध्ये आपण म्हणताय तसं ते बरोबर आहे की जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना पाठीशी घालण्यापेक्षा त्या विकृतीला संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना का आपण प्राधान्य देतो हे मला समजत नाही आहे. खऱ्या अर्थानं समाजामध्ये जात असताना समाजाच्या सुरक्षितेसाठी जे प्रभावी माध्यमं असतील त्याचा वापर निश्चितपणाने आपल्याकडून केला गेला पाहिजे. चुकीचं वर्तन, चुकीचा विचार ह्या अशा गोष्टींना खतपाणी घालत असतो. ह्याचाही मी निषेध करते. मुख्यमंत्री आता द्यावा अशी मागणी आज सतीश पाटलांनी केलेली आहे. त्या पद्धतीने नाट्य करत नाही तर इतर ज्या कायद्याचा निर्माण आलेला आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं. खरं तर कोणती घटना घडली की विरोधक टीका करत असतात. शेवटी विरोधकांना सुद्धा मांडण्यासाठी काही गोष्टी हव्या असतात आणि टीका करणं ही त्यांची एक भूमिका असते. पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या सक्षमरित्या ही भूमिका त्यांची पार पाडलेली, त्याच पद्धतीने गृहमंत्री म्हणून सुद्धा ते चांगल्या पद्धतीने काम करतात. अगदीच पाहिजे तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नात्याने ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताना काही घटना घडतात किंवा आमचा ज्या पद्धतीचा रिपोर्ट असतो, जो अहवाल कोणत्याही घटनेच्या संदर्भात, आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात आहेत, चाइल्ड मॅरेजच्या संदर्भात आहेत, आम्ही हे ज्या वेळेस शासनाला सादर करतो त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री म्हणून ती टीम पुढे जाऊन कार्यरत राहते, ॲक्टिव्ह राहते आणि खऱ्या अर्थानं अगदीच अर्थसंकल्पापासून ती तरतूद त्या विभागासाठी केली जाते. एकंदर माझा 4 वर्षाचा अनुभव म्हणजे मी अनेक सत्तेत गेले, काही विरोधात असताना अशा सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री म्हणून चांगल्या रीतीने काम करतात आहेत. काही घटना अशा घडतात म्हणून एखाद्या घटनेवरून त्यावेळेस ती व्यक्ती बदलली पाहिजे, ते पद बदललं पाहिजे आणि मग तिथं स्वतंत्र विभाग दिला पाहिजे, ही विरोधकांची वक्तव्य अशी राहणार आहे ती साहजिकच. सक्षम गृहमंत्री म्हणता घटना थांबत नाही. जवळजवळ आम्हाला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना 155-209 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर आम्हाला दिवसभरात 250-300 तक्रारी आणि केसेस येतात. ह्या सगळ्या सोडवत असताना बऱ्याचशा केसेस आमच्या म्हणजे जवळजवळ 90% आम्ही पोलीस विभागाकडे देत असतो. तातडीने काही घटनांमध्ये आम्ही 24 तासात न्याय दिला आहे, काही 48 तासात दिला आहे. जर कोर्टाच्या माध्यमातून जाणारी असेल तर विधी सेवा प्राधिकरणामधून न्याय दिलेला आहे. एकंदरच पोलीस यंत्रणा आमच्याबरोबर काम करत असते. शेवटी गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी चांगलं काम केले म्हणून त्यांनी स्वतः ICच्या बाबत असेल हा शासन निर्णय आता 2025मध्ये आणलेला आहे. 22 जुलै 2025ला आम्ही शिफारस केल्यानंतर IC कमिटीचा निर्णय इतक्या जलद गतीने पहिल्यांदा आला आहे. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्यासमोर मांडता येतील. त्याच्यामुळं निश्चितपणाने ज्या शिफारसी आम्ही केलेत महिलांसाठी त्या शिफारसी तातडीने मान्य करून त्याच्यामध्ये शासन निर्णय प्रक्रियेतून घेऊन जाऊन महिलांना सुरक्षा देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.